नमस्कार. मागच्या 2 दिवसात पुण्यात जवळपास सर्वच ठिकाणी थोडाफार पाऊस झाला आणि पाऊस म्हटलं की त्यासोबत भजी आणि वाफाळता चहा हे कॉम्बिनेशन खूपच भारी. तर आज केली नेहमीच्या भजीपेक्षा वेगळी भजी. तर त्यासाठी जरा हिरवा, कमी पिकलेला लाल भोपळा, त्याचा पाठीकडचा भाग काढून टाकला आणि असे उभे पातळ काप करून घेतले. त्याला हळद, लाल तिखट, मीठ आणि लिंबू लावून जरा वेळ बाजूला ठेवलं. आता दुसऱ्या बाउलमध्ये गरजेप्रमाणे बेसन पीठ, कुटलेलं लसूण, जिरं, हिरवी मिरचीचा ठेचा, हळद, मीठ, ओवा आणि चिमूटभर हिंग, कोथिंबीर टाकून कालवून घेतलं. तांदळाचं पीठ टाकल्यास आणखी क्रिस्पी होतील. आता त्यात भोपळ्याला सुटलेलं आंबट तिखट पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली. पिठात भोपळ्याचे काप टाकले आणि मस्तपैकी त्यात बुडवून तेलात तळून घेतले. नेहमीच्या भज्यांसारखंच. चव म्हणाल तर एक नंबर आणि खाल्ल्याशिवाय कोणी ओळखणारच नाही अशी भोपळ्याची क्रिस्पी भजी. आवडली तर मालाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या पावसात नक्की ही भजी एकदा ट्राय करा. नेहमीपेक्षा वेगळी आहेत आणि चवीलासुद्धा अतिउत्तम आहेत. धन्यवाद.